सोन्याची, अशी बारान वंदाची सुखली सोन्याची, अशी बारान वंदाची सुखली सोन्याची, अशी बारान वंदाची सुपली सोन्याची, अशी बारान वंदाची सुपली सोन्याची, अशी बारान वंदाची सुखली सोन्याची, अशी बारान वंदाची सुखली सोन्याची, सुपली घडविली रे सुपली घडविली, अशी इंदरा देवान सुखली घडविली, अशी इंदरा देवान सुखली घडविली, अशी इंदरा देवान सुपली घडविली, अशी इंदरा देवान सुप घडविली, अशी इंदरा देवान सुखली घडविली, अशी इंदरा देवान सुखली घडविली, खेळून निघाली गे खेळून निघाली, अशी दाखुली चंद्रायणू खेळून निघाली, अशी दाखुली चंद्रायणू खेळून निघाली, अशी दाखुली चंद्रा येलू खेळून निघाली, अशी दाखुली चंद्र येलू खेळून निघाली, अशी दाखुली चंद्रायणू खेळून निघाली, अशी दाखुली चंद्रायणू खेळून निघाली, सुपली उडाली गे सुपली उडाली, कलम खांद्या अडकली 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 सुपली उडाली, तिथून आला रे तिथून आला, असा बायांचा गवला तेथून आला, असा बायांचा गवला तेथून आला, असा बायांचा गवला तिथून आला, असा बायांचा गवला तिथून आला, असा बायांचा गवला तेथून आला, असा बायांचा गवला तेथून आला, तुला मी बोलू रे तुला मी बोलू, अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू, अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू, अरे बायाच्या गवल्या तुला मी बोलू, अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू, अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू, अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू, एवढी सुपली रे एवढी सुपली, अरे दे मजला काढून एवढी सुपारी, अरे दे मजला काढून एवढी सुपारी, अरे दे मजला कारुनी एवढी सुपली, अरे दे मजला कारुनी एवढी सुपली, अरे दे मजला काढून एवढी सुपारी, अरे दे मजला काढून एवढी सुपारी, तुझी मी होईन रे तुझी मी होईन, अशी पाठीची बहीण होईन मी तुझी, अशी पाठीची बहीण होईन मी तुझी, अशी पाठीची बहीण होईन मी तुझी, आणि आज तो आपल्याला इथे जे विश्वस्त आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आज आरतीचा मान भेटलेला आहे. त्यांचे जोरदार पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण हार्दिक स्वागत करूया आणि आभार व्यक्त करूया त्यांचे. खरोखर साहेब तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळेच आज वेसाव गावात नाव कोरलं जाईल. कारण यापूर्वी आज या ठिकाणी मांडवी गल्ली कोळी जमात संस्था वेसावा वर्सोबा आयोजित एकविरा दर्शन सण त्यानिमित्ताने उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र मासळी व त्यांचे सर्व सहकारी तसेच आमच्या एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ उलावळे व आमचे सर्व सहकारी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य शहाजी पडवळ सर्व भाविक भक्त महिला मंडळ यांचं प्रथमतः मी एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो. व आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखर एक आनंदाचा क्षण म्हणून या क्षणामध्ये आपण देवस्थानचा मुख्य उल्लेख केला की आरतीला पहिल्यांदा मान मिळाला. असं शेवटी आईची कृपा असते. आमचे विश्वस्त मंडळ
कोणी आलं तरी त्यांना सन्मानित व्हावं अशी अपेक्षा असते. तरी आपणही सर्वजण जसं जोमाने सहलीने सहल काढली 24, 25, 26 या 3 दिवस, या 3 दिवसामध्ये जे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ या ठिकाणी आलात आणि चांगलं या ठिकाणी सहकार्य मिळालं, आमचा या ठिकाणी चांगला सन्मान केला, त्याबद्दल आमच्या देवस्थानच्या वतीने आपलं आभार मानतो आणि आपल्याला मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय एकविरा. सावळा निवासीने एकविरेला स्मरून मांडवी कोळीवाडा वर्सोवा यांनी आज आमच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दीपक हुलावळे आणि सर्व विश्वस्त यांना आमंत्रित केलं. त्याबद्दल मी विश्वस्त म्हणून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आज आरतीचा आपल्याला मान मिळाला. शेवटी आई एकविरा सर्व जाती जमातीची कोळ्यांची आई माझी पावली कोळ्यांना, याप्रमाणे ती आज तुम्हाला पावली आहे. तुम्हाला त्या आरतीचा मान मिळालेला आहे. आणि यापुढं आपल्याला सर्व सहकार्य आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आमचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्या कामाची पद्धत आता तुम्ही अजून 3 वर्षात बघून घ्याल. इतक्या जोमाने काम चालू आहे. विश्वस्त मंडळाचे जे काय आतापर्यंतचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. रोड, लाईट, पाणी, त्यानंतर येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा आणि दर्शन व्यवस्था याची 1, 2 ते 3 वर्षात आपल्याला चुनौती दिसेल. तरी आज आपण आम्हाला सर्व विश्वासांना मान दिला त्याबद्दल सर्व आपल्या भाविकांचे कोळी समाजाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हे आमचे दैव आहेत आणि आम्ही कुठल्याही पाऊला पुढे टाकताना आम्ही आमच्या दैवाला हाक मारून, खंडेरायाला हाक मारून, आई एकविरेला हाक मारून आम्ही कामाधंद्याची सुरुवात करत असतो. कोळी लोक हे तुम्हाला माहीतच असेल. आमच्या धंद्याला असो, कामाला, कुठल्या घराच्या चांगल्या कार्याला आम्ही देवीला आणि खंडोबाला हाक मारल्याशिवाय आम्ही कुठलंच कार्य हातात घेत नाही. पण मला आजच्या गोष्टीचा एक आवर्जून तुम्हाला उल्लेख करावा वाटेल साहेब. त्यामध्ये मी अध्यक्ष दीपक हुलावळे साहेब जे एकविरा आईचे ट्रस्टचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सागर देवकर साहेब उपाध्यक्ष, सचिव नवनाथ देशमुख साहेब, श्री विकास पडवल साहेब सह खजिनदार, शहाजी पडवल ग्रामपंचायत सदस्य आणि आपले पुजारी संजय रोईकर साहेब. खरोखर साहेब तुम्हाला वाटत असेल का आज मान या गल्लीला भेटावं, तसा वर्सोवामध्ये ही परिपक्व अशी गल्ली आहे. म्हणजे एक विभाग, ज्याला एक विभाग म्हणतो अशी परिपक्व. मी 20वा कोळी जमातीचा एक अंग अध्यक्ष, परंतु मी याच गल्लीतून आणि याच मातीतून मोठा झालो आणि आज अध्यक्षपदाचं खरोखर मानकरी झालो असेल तर मी मांडवी गल्ली कोळी जमातीच्या माध्यमातूनच झालो. आणि खरी शिक्षा आज आम्हाला मी गल्लीला सांगू इच्छितो, लहान मुलगा तो आईच्या पोटातून शिकून येत नाही, परंतु मांडवी गल्लीचा एक असं कुरुक्षेत्र आहे, तिथे माणूस निपुण एकदम शिकून बाहेर पडतो. असं कुरुक्षेत्र मांडवी गल्ली कोळी जमातीने आपल्या गावामध्ये तयार केलेलं आहे. कुठल्याही भिन्न जागेवर जावं तिथं मांडवी गल्लीचं नाव आहे साहेब. आज सांगतो तुम्हाला, आज आम्हाला, मी घरी होतो काल, मी आज पहाटेच आलो, परंतु काल मी न्यूज ऐकली आणि व्हॉट्सअपवर जे पाहिलं की आमचे अध्यक्ष, माननीय अध्यक्ष आमचे वीरेंद्र मासली यांच्या हस्ते गाभाऱ्यात आरती झाली आणि ती महाआरती पूर्ण आमच्या गावामध्ये एक आश्चर्यचकित अशी गोष्ट झालेली आहे. आणि गावामध्ये आमचं नाव पण लोकित झालं तुमच्यामुळे खरोखर. आणि तुमचा साथ आम्हाला नेहमीच लागतो. एकविरेला आलो काय ग्रामस्थांचा आम्हाला हाक असते आणि आमच्याकडून काही चुकीमागती होत असेल आमच्या समाजाकडून तर मी तुमची माफी मागतो. परंतु आमचा असा प्रेमळ स्वभाव आहे, आमचा समाज असा प्रेमळ आहे की तुम्ही कधीही आमच्या समाजाला हात मारा, तुमच्या पाठीशी उभा राहील. असा आमचा कोळी समाज आहे. मासेमारी आमचा पारंपरिक धंदा आहे. एवढंच मी बोलतो. आणि माझ्या आया एकविरेला जेवढे माझे सभासद आलेले आहे मांडवी गल्ली तरुण मंडळाचे, जे महिला असो, पुरुष असो, आमची छोटी मुलं असो, आमचे ज्येष्ठ नागरिक, खरोखर आई मी तुला विनंती करतो की त्यांच्या सुखदुःखामध्ये तू उभी राहा आणि त्यांच्या इच्छा मनोकामना काय पण असतील त्या पूर्ण करा. हीच तुमच्या आई चरणी मी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या सभासदांचे मी इथे हार्दिक आभार व्यक्त करतो की एवढी मोठी उपस्थिती आज आपण पाहुण्यांच्या समोर लावलेली आहे. मजा मस्ती करण्याचे दिवस आहेत, 3 दिवस साजरा करण्यासाठी आले, मग तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्ही इकडे आलात म्हणून तुमचे मी आभार व्यक्त करतो.
आणि मान्यवर मंच यांचं मी हार्दिक इथे स्वागत करतोय. मित्र, आज कित्येक दिवसांपासून आम्ही या सहलीचं आयोजन केलं होतं. त्याच अनुषंगाने बरीचशी आमंत्रणं एकविरा देवस्थानचे ट्रस्टी दीपक साहेब, विकास साहेब आणि इतर सर्वांना मी दिलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या नवीन आता निवडून आलेल्या सरपंच ताईसुद्धा आम्ही त्यांना पण भेटायला तिकडे गेलो होतो, अर्चना देवकर मॅडम. तर त्यांना पण आम्ही आमंत्रण दिलं होतं, पण त्या काही काळानंतर येणार असं बोलल्यात आम्हाला. पण तुम्ही इथे आलात तर आम्हाला खरंच बरं वाटलं. आम्हाला जो आरतीचा मान माझ्या हाताने झाला, म्हणजेच मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या हाताने झाला, त्यासाठी खूपच माझ्याची गर्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी तुमचे शतशः इथे प्रणाम करून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मी यांच्या दीपक साहेबांच्या घरी गेलो होतो आम्ही, नरेश कोळी आमचे आणि मी त्यांना आमंत्रण द्यायला. तर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती एकदम वेगळी आहे. मला वाटतं किती 1 वर्ष फक्त झालेलं आहे साहेबांना ताबा देऊन. आणि मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की भाविकांच्या आणि भक्तांच्या सोयीसाठी अजून एक, जशी 5 पायऱ्यांवर एक भली मोठी पार्किंग आहे, तशी पार्किंगचं प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे भाविकांना जसं चौदानी मंदिरामध्ये किंवा वैष्णोदेवी सप्तशृंगीमध्ये जसा रोपवे केलेला आहे, तो येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये तो रोपवेचं उद्घाटन सुद्धा साहेब करतील अशी मी ऐकविराचरणी प्रार्थना करतो. सांगायचं झालं की आमचा कोळी समाज, साहेब पूर्णतः कोळी समाज आमचा मच्छीमारावर अवलंबून आहे, पण तरी सुद्धा अजून पण आमच्या समाजामध्ये कित्येकशे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, डॉक्टर्स आज शिकून गेलेले आमच्या समाजामध्ये पण ते आहे. एक गर्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. पूर्ण वर्सोवा गावामध्ये जर उच्च पदवीधर जे कोण जर असतील आजच्या या काळामध्ये आमच्या मुलांमध्ये, तर सर्वात डॉक्टर्स जास्त आज मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेमध्ये आहे. ही आम्हाला आमची गर्वाची बाब आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आणि दुसरं आयोजन इकडे खरंच चांगलं झालेलं आहे. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा आमची इथे एक भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. जर तुम्हाला वेळ नाही, तुम्ही आवर्जून जाऊ मिरवणुकीमध्ये उभे राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही एकविरा म्हटलं की वर्षातून 5 ते 6 वेळा एकविरेला येणं जाणं असतं. पण आमची अशी एक सदिच्छा आहे की तुमचं पूर्ण एकविरा ट्रस्टचं पूर्ण मंडळ, आमची ग्रामदेवता हिंगळादेवी माता मंदिर आहे तिकडे मोठं. हिंगलाज देवी तुम्हाला माहिती आहे, त्याचं मूळ स्थान पाकिस्तानामध्ये आहे, पण त्याचं मेन मंदिर वर्सोवा गावामध्ये आहे. आणि त्यांचं ग्रामस्थ आमची ग्रामदेवता आहे ती. तर त्या ग्रामदेवतेला एकदा भेट देण्यासाठी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही आवर्जून उपस्थित राहा, ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती असेल. आणि बाकी काय मी जास्त काय येते काय बोलत नाही. या पाहुण्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं, विकास भाऊ, जेव्हा मी विकास भाऊंना फोन केला, विकास भाऊ मला हे पाहिजे, विकास भाऊ पार्किंगमध्ये आम्हाला व्हॅन ठेवायची आहे, लाईट्सची गरज आहे. साहेबांना मी सांगितलं की सर तुम्ही सहकार्य करा, तुम्ही फक्त हो म्हणा, काय करायचं आहे ते माझ्या हाताने बोला. आता मी फोन पण ऐकले साहेबांचे, एकदम निडरपणाने बोलतात साहेब. तर मी खरं सांगतो, असा स्वभाव खरंच एकविरा देवी देवस्थानाला उच्च शिखरावर पोहोचून जाईल याची हमी मी इथे देऊ शकतो. आणि मला इथे 2 शब्द दिल्याबद्दल आणि तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे इथे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय मल्हार, जय एकविरा. धन्यवाद. अशी पाठीची बहीण होईन मी तुझी, अशी पाठीची बहीण होईन मी तुझी, अशी पाठीची बहीण होईन मी तुझी. तुझ्या सारक्या गे तुझ्या सारक्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारख्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारख्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारक्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारक्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारख्या, अशा कित्येक बहिणुल्या तुझ्या सारख्या. असा का बोलतो रे, असा का बोलतो, अरे बायांच्या गवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी वार्डाध्यक्ष असल्यामुळे असतो. मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेने जो मला सत्कार केला त्याचा मी सदस्या मनापासून आभार आहे. धन्यवाद. मांडवी गल्ली कोळी जमात संस्था जरा शांत राहायचं आहे. इथे आज एकविरा सर इथे आलेले आहेत. सर्वांचं इथे पहिलं मनापासून स्वागत करतो.
आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद संदीप. मला उद्या पुन्हा एकदा अर्चनाताईसाठी. या सर्वच कोळी बांधव आणि भगिनींना मला या कार्यक्रमासाठी उपस्थित आमंत्रित केलं व माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे माझ्या विशेष करून माझ्या महिला भगिनींचे आभार मानते. धन्यवाद. सरपंचताई अर्चनाताई इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांचे हजबंड संदीप भाऊ इथे उपस्थित आहेत. तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या सर्व सभासदांच्या वतीने मी तुमच्या इथे हार्दिक आभार व्यक्त करतोय. एकविरा देवी कार्ला देवस्थान आणि कोळी समाजाचं एक अतूट नातं आहे. ते नातं कधीही न तुटणार आहे आणि त्यात नात्यात भर पडते तुमच्या आनंदाची आणि तुमच्या सहकार्याची. तुमचं सहकार्य हे नेहमीच आमच्या कोळी लोकांना आवर्जून लाभत असतं. मग ते कुठेही असू द्या, दसऱ्याचा सण असू द्या किंवा इतर कुठलीही काम असू द्या. आता काही काळापूर्वी काही एकविरा देवस्थानचे अध्यक्ष आमचे दीपक भाऊ इथे येऊन गेले, ट्रस्टी इथे येऊन गेले. तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की येत्या 1-2 वर्षामध्ये एक भली मोठी पार्किंगची व्यवस्था गडावर 5 फेऱ्यावर जशी झालेली आहे तशी होणार आहे. त्याचप्रमाणे रोपवे आई जीवदानी मंदिर, वैष्णोदेवी, सप्तशृंगी ज्याप्रमाणे तिथे रोपवे आहेत इथे पण एकविरा देवीच्या इथे रोपवेची व्यवस्था त्यांच्यामार्फत करणार येणार आहे. तरी सुद्धा तुम्ही या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि कळकळीची विनंती करतो. आता संदीप भाऊ मला बोलले की वर्षावाला आमचं येणं जाणं असतं, तर आमची तिथे एक ग्रामदेवता आहे आई हिंगळादेवी. तर त्या हिंगळादेवीच्या दर्शनासाठी तुम्ही आवर्जून मुक्कामासाठी तिथे या. तिकडची काय जी सोय वगैरे राहण्याची वगैरे जी काय असेल ती मांडवी कोळी समाज संस्थेच्या वतीने आम्ही तुमची करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पण नक्की आमच्या गावाला तुम्ही एकदा भेट द्या आणि पुन्हा एकदा इथे आवर्जून उपस्थित राहिलात म्हणून तुमचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो.
चालेल काय नाही काय या 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 पुढे या सजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या देबुल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझ देबुल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान इच्छा हाय दर वर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोर
पोरा बालाना ओठी भरतान नवसाची हो इच्छा आहे दर वर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोरा बालाना ओठी भरतान नवसाची कारले डोंगराला नुरी येतई जत्रची आरतीचा मान आई एकविरा येथे भेटलेला आहे ते आज इथे उपस्थित झालेले आहे आपले अमित दादा माहुलकर यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे आणि स्वयं पाटील यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे जोरदार टाळ्या होऊ द्या अमित दादा आणि स्वयं पाटील त्यांना खरं तर आपण त्यांच्यामुळे आज आरतीचा मान आपल्याला इथे भेटलेला आहे मी अध्यक्षाला विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे अध्यक्ष वीरेंद्र पाटील जोरदार टाळ्या होऊ द्या आणि स्वयं पाटील यांना विनंती करतो की आम्ही त्यांना नमस्कार. थोडा व्यत्यय येतो पण सत्कार होणं गरजेचं आहे. एवढी मोठी मानाची गोष्ट जर मांडवी कोळी जमात संस्थेला मिळत असेल आणि 2 मिनिटाचा जर व्यत्यय असेल तर त्याला काही हरकत नाही. मी सर्वप्रथम ओळख करून देतो आमचे सहकारी मित्र संयम पाटील यांच्या आणि अमित दादा माहुलकर यांच्यामुळे आपल्याला जो आरतीचा मान मिळालेला आहे भूतो व भविष्यती याचा हा मान आपल्या मांडवी कोळी जमात संस्थेला मिळालेला आहे आणि आवर्जून ते इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व संस्थेच्या वतीने आणि सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय मल्हार. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी विनंती करतो मान्यवरांना
भरोसा माझा तुझ्यावर भरोसा आई तुझ्यावर भरोसा माझा तुझ्यावर भरोसा आई तुझ्यावर भरोसा माझा तुझ्यावर भरोसा आई तुझ्यावर भरोसा तुझ्यावर भरोसा आई तुझ्यावर भरोसा माझा तुझ्यावर भरोसा आई तुझ्यावर भरोसा लाटा मिळती आम्हाला अंधार पडलाय काही दिसत ना अंधार पडलाय काही दिसत ना आई तरणार मला आई तरणार मला Hallelujah.
तुमच्यासमोर माझा गाणी फेमस सादर करतो. नाव पाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. बाया
सोन्याचा हार बांधताना बोलतं मग सोन्याचे नादार माझ्या पाया जाईला घाल. पाया घाल, सोन्याचा हार
कबूतर उडाली